आणि संभाजीनगरमध्ये 49 जागांवर भाजपचा विजय झालाय। भाजपसाठी हा आकडा खूपच चांगला आणि मोठा आहे, कारण शिवसेनेला संभाजीनगरमध्ये 13 जागा मिळू शकलेल्या आहेत, ठाकरे गटाला 6 जागा मिळालेल्या आहेत। खरं तर संभाजीनगर हा शिवसेनेसाठी बालेकिल्ला होता, मात्र मराठवाड्यामधल्या या सगळ्यात महत्त्वाच्या शहरामध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली। संभाजीनगरमधल्या या आकडेवारीबद्दल जाणून घेण्यासाठी जाऊयात। माझे सहकारी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, जवळपास मला वाटते चित्र आता स्पष्ट झालेले आहेत आणि आता आकडे फारसे बदलणार नाहीयेत, काय आत्ताचं चित्र आहे? आतापर्यंत जर पाहिलं तर 54 उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि एकल हाती सत्ता जी आहे ती छत्रपती संभाजीनगरची भाजपची येताना पाहायला मिळते। माझ्यासोबत बोलण्यासाठी खासदार कराड साहेब आहेत। कराड साहेब, काय सांगाल? एकल हाती सत्ता मिळते, मात्र शिवसेनेसोबत तुमची युती होती ती शेवटच्या क्षणी तुटली, त्यामुळे मोठा राडा देखील झाला होता। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे निकाल हाती येत आहेत। आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीला जवळजवळ 54 जागा घोषित केलेल्या आहेत विजयी म्हणून, आणि 1 किंवा 2 प्रभागाचे निकाल राहिले आहेत। त्यामध्ये जर 4 जागा मिळाल्या तर भारतीय जनता पार्टीचं निर्विवाद बहुमत आता जाहीर होऊ शकतं। एवढा मी या प्रसंगी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी ही विकास आणि संरक्षण या 2 मुद्द्यावर आणि हिंदुत्व याच्यावर निवडणूक लढली, आणि अर्थात ही निवडणूक लढत असताना आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि प्रभारी माननीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढलेली आहे। आणि अर्थात हे करत असताना आम्ही जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्यामध्ये जो जनतेला शब्द दिला तो जनतेचा शब्द आम्ही पाळू, आणि एवढंच नाही तर एक विकसित संभाजीनगर, सुरक्षित संभाजीनगर, बेरोजगारांना रोजगार देणारं संभाजीनगर, एक औद्योगिक संभाजीनगर करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू, एवढं बोलतो। महापौर कोणाचा होणार? महापौर अर्थात भारतीय जनता पार्टीचा होईल, आणि महापौर कोण होईल हे नेते प्रदेश येऊन ठरवलं जातं, पण जो कोणी महापौर होईल तो भारतीय जनता पार्टीचा होईल, आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही शहराचा विकास करू। मात्र युती केल्या जाईल का शिंदे सेनेसोबत? तो निर्णयसुद्धा माननीय श्रेष्ठी अर्थात माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष श्रेष्ठी घेतील। महापौर कुणाचा होईल, युती करायची नाही करायची हा निर्णय पक्षाचा असतो, पण पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्णपणे जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू। म्हणूनच म्हणतो की एक विकसित संभाजीनगर, सुरक्षित संभाजीनगर आम्ही करणार। आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री अतुल सावे देखील आहेत। सावे साहेब, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीला मोठं यश आलेलं आहे संभाजीनगर। आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली आणि भारतीय जनता पार्टीवर जो या छत्रपती संभाजीनगरच्या नगरवासियांनी विश्वास दाखवला, त्यामुळे आम्ही 50+ सीट आज निवडून इकडे येत आहेत आमच्या। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे, ते त्यांनी करून दाखवलं। आणि एक विश्वास मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर असल्यामुळे, कारण की या शहराच्या रस्त्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला, या शहराच्या कचऱ्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला, या शहराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला, हे सगळे प्रश्न मान्य देवेंद्रजींनी सोडवले। हे शहर एक विकसित शहर झालं पाहिजे, हे औद्योगिक शहर आहे, हे पर्यटक शहर आहे, हे शैक्षणिक हब आहे, आणि याच्यामध्ये या शहराचा विकास करण्याकरता नेहमीच देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा प्रयत्न असतो। आणि म्हणूनच या शहराचा विकास करण्याकरता जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवला, आम्ही जनतेचे खूप खूप आभारी आहोत, सर्व मतदारांचे आभारी आहोत। आणि जो हिरवा साप वळवळ करत होता त्या हिरवा सापाला थांबवण्याचं काम जे या जनतेने केलं आहे त्याच्याबद्दल पण आम्ही जनतेचे आभारी आहोत, आणि या शहर हे विकसित शहर म्हणून पुढे ओळखलं जाईल, या एवढंच या ठिकाणी बोलतो। मात्र शिवसेनेसोबत शेवटच्या क्षणी तुमची युती तुटली होती, त्यामुळे आता पुन्हा तुम्ही युती करणार का? हा निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब किंवा आमचे प्रभारी माननीय बावनकुळे साहेब हे घेतील, ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। आपल्यासोबत आमदार संजय केनेकर जे देखील आहेत। केनेकर साहेब, काय सांगाल की भाजपमध्ये मोठा राडा झाला होता, उमेदवार झाला होता, त्यांची समज काढण्याचा तुम्ही प्रयत्न केला होता?
खरं तर भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत काही मतभेद हे फक्त आमच्याकडं तिकिटापुरते असतात, पण एकदा जेव्हा निर्णय होतो भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेस एकमुखीने सर्व कार्यकर्ते आणि नेते कामाला लागत असतं. त्याचं तुम्हाला दृश्य दिसतंच आहे. निश्चितपणे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा झंझावात निर्माण केला होता या संभाजीनगरमध्ये, ते गेल्यानंतर या उबाटा सेनेने ज्या वेदना त्यांच्या आत्म्याला पोहोचवल्या, त्या वेदनेचा हा खरायचं प्रायचित्त आहे. हे जे आज संपवलं गेलं, यांनी जे हिंदुत्व संपवण्याचा प्रयत्न केला होता त्याचं प्रायचित्त या उभाटाला भोगावं लागतंय. आणि निश्चितपणे जो विश्वास जनाधार भारतीय जनता पार्टीवर या इथल्या नागरिकांना दाखवला आणि त्याचं खऱ्या अर्थानं त्याचं सगळं श्रेय या राज्याचे कॅप्टन, संवेदनशील सक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जातं. त्यांनी या राज्यामध्ये सर्वात मोठा निधी या शहराला मिळवून दिला. विकसित, संरक्षित आणि रोजगारक्षम शहर बनवण्याची जी भूमिका त्यांनी हातात घेतली, त्या भूमिकेवर नागरिकांनी विश्वास दर्शवला आणि त्याचे खरं तर हे फळ आम्हाला मिळतं आहे. नक्कीच कविताजी, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते भाजपला मोठं यश मिळालं होतं आणि उद्धव सेनेला जो आहे तो या ठिकाणी मोठा प्रभाव जो आहे तो देखील शिकवावा लागला होता. त्याचबरोबर MMला देखील या ठिकाणी मोठा फटका बसलेला आहे, कारण MMच्या देखील या ठिकाणी तगडी तयारी जी आहे ती सुरू होती. मात्र आता भाजपचं जे आहे ते एकल हाती मत जे आहे ते या ठिकाणी येत आहे आणि भाजपचाच महापौर बसला असं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे आता शिंदे सेनेसोबत युती करायची का नाही करायची याबाबतीत वरिष्ठ निर्णय घेतील असं देखील आता स्थानिक मंत्री आणि पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. बरोबर, म्हणजे 54 जागांवर भाजपला यश इथे मिळालेलंच आहे. आणखी 4 जागांची गरज आहे जर त्यांना बहुमताची सत्ता हवी असेल इथे तर, आणि कदाचित आणखीन 2 प्रभागांमधनं जे निकाल यायचे आहेत त्यातनं आपल्याला तो आकडा मिळू शकेल असा विश्वास भाजपचे नेते व्यक्त करतात. त्यामुळे याच्यानंतरची जी अगदी शेवटची अपडेट असेल ती घेण्यासाठी तुमच्याकडे येऊ. तुर्तास खूप खूप धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.